एसएनशी नाव दिलंय मी यूज अँड थ्रो म्हटलं तर चालेल का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मला हलक्यात घेऊ नका, मला छेडलं तर सोडत नाही, दाढीवर किती बोलाल, याच दाढीनं तुमची मस्ती जिरवली, शिंदेंचा हल्ला बोल। युबीटीमध्ये बी आहे तो त्यांना काढता येणार नाही, शिंदेंनी केलेल्या यूज अँड थ्रोच्या टीकेला राऊतांचं उत्तर। तर शिवसेना फोडणं हे शिंदेंचं ड्रीम प्रोजेक्ट होतं, शिंदेंचा पक्ष एसएनशी, संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा। आताचा भाजप मूळ भाजप नाही, भाजपचा पक्ष आता दुसऱ्यांनी हायजॅक केलाय, तर अमित शहा आता खरेदी विक्रीवर आलेत, राऊतांची टीका। बर्फाच्या लादीवर झोपवून मारू, काहींच्या डोक्यात हवा गेली होती, नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। काही नेत्यांचा चेहरा भोळा आणि भानगडी सोळा, कोल्हापूर जिल्ह्यानं अशा नेत्यांना तडीपार केलंय, एकनाथ शिंदेंचा सतेज पाटलांवर नाव न घेता निशाणा। वक्फ बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध? मुंबईत वक्फच्या जमिनीवर मोठ्या उद्योगपतीचं घर, हे घर कायदेशीर करण्यासाठी बिल आणलं, भविष्यात वक्फच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात जाणार, राऊतांचा आरोप। मारहाण प्रकरण खपवून घेत नाही, मकोका लावेन, बारामतीत एकाला बेदम मारहाणीनंतर। तर मला एसएनशी नाव दिलंय मी यूज अँड थ्रो म्हटलं तर चालेल का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मला हलक्यात घेऊ नका, मला छेडलं तर सोडत नाही, दाढीवर किती बोलाल, याच दाढीनं तुमची मस्ती जिरवली, शिंदेंचा हल्ला बोल। युबीटीमध्ये बी आहे तो त्यांना काढता येणार नाही, शिंदेंनी केलेल्या यूज अँड थ्रोच्या टीकेला राऊतांचं उत्तर। तर शिवसेना फोडणं हे शिंदेंचं ड्रीम प्रोजेक्ट होतं, शिंदेंचा पक्ष एसएनशी, संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा। आताचा भाजप मूळ भाजप नाही, भाजपचा पक्ष आता दुसऱ्यांनी हायजॅक केलाय, तर अमित शहा आता खरेदी विक्रीवर आलेत, राऊतांची टीका। बर्फाच्या लादीवर झोपवून मारू, काहींच्या डोक्यात हवा गेली होती, नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। काही नेत्यांचा चेहरा भोळा आणि भानगडी सोळा, कोल्हापूर जिल्ह्यानं अशा नेत्यांना तडीपार केलंय, एकनाथ शिंदेंचा सतेज पाटलांवर नाव न घेता निशाणा। वक्फ बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध? मुंबईत वक्फच्या जमिनीवर मोठ्या उद्योगपतीचं घर, हे घर कायदेशीर करण्यासाठी बिल आणलं, भविष्यात वक्फच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात जाणार, राऊतांचा आरोप। मारहाण प्रकरण खपवून घेत नाही, मकोका लावेन, बारामतीत एकाला बेदम मारहाणीनंतर। तर मला एसएनशी नाव दिलंय मी यूज अँड थ्रो म्हटलं तर चालेल का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मला हलक्यात घेऊ नका, मला छेडलं तर सोडत नाही, दाढीवर किती बोलाल, याच दाढीनं तुमची मस्ती जिरवली, शिंदेंचा हल्ला बोल। युबीटीमध्ये बी आहे तो त्यांना काढता येणार नाही, शिंदेंनी केलेल्या यूज अँड थ्रोच्या टीकेला राऊतांचं उत्तर। तर शिवसेना फोडणं हे शिंदेंचं ड्रीम प्रोजेक्ट होतं, शिंदेंचा पक्ष एसएनशी, संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा। आताचा भाजप मूळ भाजप नाही, भाजपचा पक्ष आता दुसऱ्यांनी हायजॅक केलाय, तर अमित शहा आता खरेदी विक्रीवर आलेत, राऊतांची टीका। बर्फाच्या लादीवर झोपवून मारू, काहींच्या डोक्यात हवा गेली होती, नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। काही नेत्यांचा चेहरा भोळा आणि भानगडी सोळा, कोल्हापूर जिल्ह्यानं अशा नेत्यांना तडीपार केलंय, एकनाथ शिंदेंचा सतेज पाटलांवर नाव न घेता निशाणा। वक्फ बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध? मुंबईत वक्फच्या जमिनीवर मोठ्या उद्योगपतीचं घर, हे घर कायदेशीर करण्यासाठी बिल आणलं, भविष्यात वक्फच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात जाणार, राऊतांचा आरोप। मारहाण प्रकरण खपवून घेत नाही, मकोका लावेन, बारामतीत एकाला बेदम मारहाणीनंतर। तर मला एसएनशी नाव दिलंय मी यूज अँड थ्रो म्हटलं तर चालेल का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मला हलक्यात घेऊ नका, मला छेडलं तर सोडत नाही, दाढीवर किती बोलाल, याच दाढीनं तुमची मस्ती जिरवली, शिंदेंचा हल्ला बोल। युबीटीमध्ये बी आहे तो त्यांना काढता येणार नाही, शिंदेंनी केलेल्या यूज अँड थ्रोच्या टीकेला राऊतांचं उत्तर। तर शिवसेना फोडणं हे शिंदेंचं ड्रीम प्रोजेक्ट होतं, शिंदेंचा पक्ष एसएनशी, संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा। आताचा भाजप मूळ भाजप नाही, भाजपचा पक्ष आता दुसऱ्यांनी हायजॅक केलाय, तर अमित शहा आता खरेदी विक्रीवर आलेत, राऊतांची टीका। बर्फाच्या लादीवर झोपवून मारू, काहींच्या डोक्यात हवा गेली होती, नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। काही नेत्यांचा चेहरा भोळा आणि भानगडी सोळा, कोल्हापूर जिल्ह्यानं अशा नेत्यांना तडीपार केलंय, एकनाथ शिंदेंचा सतेज पाटलांवर नाव न घेता निशाणा। वक्फ बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध? मुंबईत वक्फच्या जमिनीवर मोठ्या उद्योगपतीचं घर, हे घर कायदेशीर करण्यासाठी बिल आणलं, भविष्यात वक्फच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात जाणार, राऊतांचा आरोप। मारहाण प्रकरण खपवून घेत नाही, मकोका लावेन, बारामतीत एकाला बेदम मारहाणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा थेट इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर, सकाळपासून अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी, दिवसभर बारामतीतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। चौकशी समिती आज भिसे कुटुंबियांची भेट घेणार, चौकशी समितीनं काल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयालाही भेट दिली, 2 दिवसात चौकशी समिती सरकारला अहवाल सादर करणार।
लातूर महापालिकेच्या आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती. डोक्यात गोळी लागल्यानं बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी. पोलिसांनी रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतलं. अंबरनाथमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडलं. हातात तलवारी घेतलेल्या अज्ञात हल्लेखोरांकडून तोडफोड. ऑफिसमधील कर्मचाऱ्यावरही तलवारीनं हल्ला. हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. वन विभागाचे अधिकारी स्वतःला न्यायालयापेक्षा मोठं समजतात का? प्रसिद्धीपत्रक काढून वन विभागानं न्यायालयाचा अवमान केला. खोक्या भोसलेचे वकील अॅडव्होकेट अंकुश कांबळेंचा आरोप. तर वन विभाग अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती. स्टेट बँक कर्मचाऱ्यानं राज यांचे आभार मानले. आभार मानणाऱ्या कर्मचाऱ्याचं फोन संभाषण. देशपांडेंकडून ट्विट. मनसेच्या बाबतीत खोटे नॅरेटिव्ह पसरवले जात आहेत. आंदोलन यशस्वी झालं तरी सुरू ठेवायचं का? संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. आस्थापनांतील मराठी भाषेबाबतचं आंदोलन तुर्तास थांबवा, पण मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका. राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना निर्देश. कल्याणमध्ये याज्ञवल्क्य पुरस्कार वितरण समारंभाला आशिष शेलारांची उपस्थिती. कार्यक्रमात मशाल शब्दामुळे शेलारांनी टाळलं अर्धगीत. गीताचं पहिलं कडवं न म्हणता दुसऱ्या कडव्यातून गौरव. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश. आंदोलनातील मुद्दे निकाली काढण्यासाठी उद्या बैठक. सह्याद्री अतिथीगृहावर उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार. पवईतील अनधिकृत मशिदीवरील भोंगे काढायला लावले. किरीट सोमय्या यांची माहिती. स्थानिकांनी तक्रार करून देखील कारवाई होत नाही. मुंबईत अनधिकृत मशीद, अनधिकृत भोंगे चालणार नाही. सोमय्या यांची प्रतिक्रिया. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे 5 दिवसीय नेदरलँड दौऱ्यावर. राज्यात जागतिक दर्जाचे शिपिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी सामंजस्य करार. भाजप स्थापना दिवसानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांनी नागपुरात आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी मंत्री बावनकुळे, नितीन गडकरींचीही उपस्थिती. आदिवासी आश्रमशाळांचा कायापालट करण्यासाठी चिंतन बैठक. उद्यापासून 2 दिवस चिंतन बैठक होणार. आश्रमशाळा शिक्षकांच्या प्रश्नांवरही चर्चा होणार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे निर्देश. वाळू माफियांनी घातलेल्या उच्छादाकडे लक्ष देण्याची गरज नाही. राधाकृष्ण विखे पाटलांचं वाळू माफियांसंदर्भातलं वक्तव्य चर्चेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तमिळनाडूच्या रामेश्वरमधील नव्या पंबन ब्रिजचं उद्घाटन करणार. नव्या ब्रिजमध्ये पूल व्हर्टिकल पद्धतीनं उघडला जाणार. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधात जनता रस्त्यावर. अमेरिकन प्रशासनाविरोधात बोस्टनमध्ये हजारो लोक आक्रमक. भोपाळमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या. आत्महत्येपूर्वी पतीनं व्हिडिओ बनवला. आत्महत्येसाठी पत्नी आणि सासरच्यांना जबाबदार धरलं. पोलिसांनी मृत पतीचा मोबाईल जप्त केला. जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण. सोन्याच्या भावात 1100 रुपयांची घसरण, तर चांदीच्या दरात तब्बल 3800 रुपयांनी घसरण. हवामान विभागाकडून पुन्हा एकदा कोकणासाठी अलर्ट. अवकाळी पावसानंतर कोकणात हवामानात बदल जाणवणार. पुढील 2 दिवस किनारपट्टी भागात वातावरणात बदल होणार, तर अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता. चंद्रपूरच्या मूल तालुक्यात पोलीस असल्याची बतावणी करत मालवाहू ट्रॅक्टर चालकाला गंडा. ट्रॅक्टर सोडवण्यासाठी 34,000 रुपयांनी गंडवलं. ट्रॅक्टर चालकाच्या तक्रारीनंतर 3 आरोपींना अटक. धुळ्यातील कुवे गावात विविध विकास कामांचं भूमिपूजन. भाजप माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. चंद्रपूरच्या राजुरा जंगलात तस्करांकडून जप्त करण्यात आलेले 340 कासव निसर्गमुक्त. मुंबई, ठाणे आणि राज्यातील इतर भागांमधून कासव जप्त करण्यात आले होते. अकोल्यातील बार्शी टाकळीच्या सारकिनी गावात घराला आग. आग लागून 15 क्विंटल गहू आणि घरगुती साहित्य जळून खाक. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वेवर 2 व्हीलर चालवण्यास परवानगी नसतानाही प्रवास होतोय. पुरसे टोल ते लोणावळ्या दरम्यान 2 व्हीलर चालकाचा कुटुंबासह अतिवेगवान प्रवास. राज्य तृतीयपंथी हक्क संरक्षण आणि कल्याण मंडळावर धुळ्यातील पार्वती जोगी यांची नियुक्ती. पार्वती जोगी या किन्नर आखाड्याचे उपाध्यक्ष. नियुक्ती झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांचं कौतुक. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुख्यात गुन्हेगाराची कोयता घेऊन दहशत. 12 तासांमध्ये पोलिसांनी अटक करत गुन्हेगाराची धिंड काढली. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत पाचोरा तालुक्यातील होळ जिल्हा परिषद शाळेनं प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या शाळांना रोख धनादेश आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण. भाजप प्रदेश मंत्री विजय चौधरी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. चौधरींकडून भाजपच्या संघटन पर्व सदस्य नोंदणीचा आढावा. 5.5 लाख सदस्यांचा टप्पा यशस्वी पद्धतीनं संपन्न. जळगावच्या ललित कला भवन येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं कामगार मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यात कामगारांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं जाणार. जळगाव जिल्ह्यातील निलंबित पदाधिकाऱ्यांना पुन्हा भाजपमध्ये घेण्याबाबत हालचाली सुरू. भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरींची माहिती.
चंद्रपूरच्या मूलमधील चितेगावमध्ये वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचा मृत्यू, नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळ्यातील चितोड रावेर रस्त्याची दुरवस्था, वारंवार अर्ज करूनही रस्ता दुरुस्त न झाल्यानं ग्रामस्थांकडून रास्ता रोको. आंदोलनामुळे वाहतूक रोखली गेल्यानं पोलिसांकडून काही आंदोलक ताब्यात घेण्यात आलेत. वर्ध्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार राजेश भकाणे यांची भेट, वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट घेत चर्चा, तर चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्याही सूचना. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशावर गेल्यानं शेती कामांवर परिणाम, दुपारच्या वेळेत मजूर काम करत नसल्यानं शेती कामांना फटका. नंदुरबार जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचं काम अपूर्ण, ग्रामीण भागात पाण्याची समस्या गंभीर, पाणी आणण्यासाठी 1 किलोमीटरची पायपीट. जालन्याच्या बदनापूरमधील शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचितच, फळबागांसाठी 22,500 तर कोरडवाहूसाठी 8,500 रुपये अनुदान जाहीर केलं होतं. साताऱ्यात आढावा बैठकीत आमदार अतुलबाबा भोसले कराडच्या पाणी प्रश्नासंदर्भात आक्रमक, तर बैठकीत पाणी पुरवठा योजनेसाठी 70 लाखांचा निधी मंजूर, पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून निधी मंजूर. पुण्याच्या शिरूरमध्ये महिलेचं मंगळसूत्र चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद. पुणे अहिल्यानगर महामार्गावरील फलकेमळा परिसरातील घटना. नागपूर शहरात गेल्या वर्षभरात 17,539 कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया, शहरात मोकाट बेवारस कुत्र्यांची संख्या 1.5 लाखांवर. जालन्याच्या भोकरदनमधील धावडा गावात नळाला दूषित पाणी पुरवठा, ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर. नागपूरच्या मोर भवन आणि गणेशपेठमध्ये पंचतारांकित बस स्थानक उभारणार, तर 6 ठिकाणी होणार व्यापारी संकुल, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून विकास कामांचा आढावा. जलप्रदाय विभागाचा दरवाढ प्रस्ताव नागपूर महापालिका आयुक्तांनी नाकारला, सलग दुसऱ्या वर्षी पाणी दरवाढ होणार नाही, सध्या प्रति 1,000 लिटरसाठी 8 रुपये 99 पैसे दर. अयोध्येच्या मठ मंदिरांमध्ये रामाच्या जन्मोत्सवाचा उत्साह, रामनवमीच्या पार्श्वभूमीवर देश आणि जगभरातून भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत दाखल. शिर्डीत आज रामनवमीचा उत्साह, कालच्या काकड आरतीनंतर साईबाबांच्या प्रतिमा, पोथी आणि विणेची मिरवणूक, आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच गर्दी, पहाटेच्या काकड आरतीनंतर मंदिर भाविकांसाठी खुलं. बीडच्या परळीतील पुरातन राम मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई, गोराराम, काळाराम आणि सावळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा केला जाणार. इचलकरंजीत जुन्या सोमनाथ शिवलिंगाच्या दर्शनासाठी गर्दी, परिसरात भक्तिमय वातावरण, हर हर महादेवाच्या जयघोषात शिवलिंगाचं स्वागत. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर शेगावमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी, भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कापडाचं छत. भंडाऱ्याच्या रेल्वे मैदानावर रामनवमी निमित्त संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन, आमदार नरेंद्र भोंडेकर आणि परिणय फुके यांच्या हस्ते कैलास खैर यांचा प्रभू श्रीरामाची मूर्ती देत सत्कार. वडाळ्यात राम मंदिरात श्रीराम नवमीचा उत्साह, सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीघ, प्रभू श्रीरामाच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. साताऱ्याच्या पाटणमध्ये चित्रकार डॉक्टर संदीप डाकवे यांनी वारली आर्ट कलेत रामनवमीचा प्रसंग साकारला, त्यांनी रेखाटलेल्या चित्राचं सर्वत्र कौतुक. रामनवमी निमित्तानं पुण्यातील दगडूशेठ मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, भाविकांची दर्शनासाठी रीघ. सोलापूरच्या माळशिरसमधील रेडे गावात रामनवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचं आयोजन, कार्यक्रमाच्या निमित्तानं गावामधून दिंडी काढून माऊली तुकाराम नावाचा भाविक भक्तांकडून गजर. कल्याण डोंबिवली परिसरात रामनवमी निमित्त वाहतुकीत मोठा बदल, काही रस्ते संध्याकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत बंद. नागपुरात आज रामनवमीच्या पार्श्वभूमीवर 3 ते 4 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात, पोलिसांचा चोख बंदोबस्त. चैत्र एकादशी सोहळ्यासाठी गुरसाळे पिराची कुरोली बंधाऱ्यातून पाणी सोडलं, TV9 मराठीच्या बातमीची दखल घेत चंद्रभागा नदीत पाणी सोडलं. नागपूरच्या कळमनामधील फूड फॅक्टरीला आग कशामुळे लागली, यामागील कारण अद्याप अस्पष्ट. सोलापूरच्या करमाळ्यातील कोरटी गावात पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या, पत्नीच्या हत्येनंतर पतीचीही गळफास घेऊन आत्महत्या, 4.5 महिन्याच्या चिमुकलीसमोरच कृत्य. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल विरोधात मनसेचं आंदोलन, महिलेच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनावर कडक कारवाई करण्याची मागणी. मुंबईचे डबेवाले 9 एप्रिलपासून 6 दिवसांच्या सुट्टीवर जाणार, डबेवाले आपापल्या गावी ग्रामदैवत कुलदैवतांच्या यात्रेसाठी जाणार आहेत. 15 एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील. धुळ्याच्या शिरपूरमधील थाळनेर गावात दारूबंदीसाठी धडक मोर्चा, महिलांकडून ग्रामपंचायत आणि पोलीस स्थानकावर मोर्चा नेत दारूबंदीची मागणी.
ठाण्यातील माझीवाडा ब्रिज 5 एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंत रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंद असणार। मेट्रो स्टेशनमधील विविध कामांसाठी हा ब्रिज बंद ठेवण्यात आल्याची वाहतूक विभागाची अधिसूचना। पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात तरुणाचा मृतदेह आढळला। दगडखाणीत मृतदेह आढळल्यानं खळबळ। तरुणाची ओळख पटली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू। पुण्याच्या इंदापुरात 2 गटात हाणामारी, किरकोळ कारणावरून राडा। पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू। टोरेस घोटाळ्यानंतर डोंबिवलीत नवा शेअर मार्केटिंग घोटाळा उघड। ग्रोथ अप इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सल्टिंग क्लासेसच्या नावाखाली 1,23 लाखांची फसवणूक रक्कम 10 कोटीवर जाण्याची शक्यता। डोंबिवलीतील 65 बेकायदेशीर इमारती प्रकरणी याचिकाकर्ते संदीप पाटलांची सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट। कारवाईला स्थगिती आणण्यासाठी याचिका। बदलापुरात खैरांच्या झाडांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक। आरोपींकडून 2 टन माल हस्तगत। बदलापूर वन विभागाची कारवाई। बदलापूर पालिकेकडून 30 घंटागाड्यांची भंगारात विक्री करण्याचा निर्णय। मागील 7 वर्षांपासून घंटागाड्या वापराविना पडून अवघ्या 16 लाख रुपयांची निविदा जाहीर। पुण्याच्या भोरमध्ये जानाई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य मिरवणूक। देवीच्या काठी पालखीच्या भव्य मिरवणुकीत भाविकांचा उत्साहात सहभाग। पुण्याच्या इंदापुरात नारी शक्तीच्या हस्ते शिवस्तुती पठण। शेकडो महिलांच्या हस्ते मानाच्या कावडीची महाआरती। रेल्वेच्या महसुलात पुण्याची आघाडी। आर्थिक वर्षात पुणे रेल्वेला 2158 कोटींचा महसूल। उद्दिष्टांपेक्षा अधिकचा महसूल मिळवून विभागाची दमदार कामगिरी। पुणे कारागृह शिपाई भरती, लेखी परीक्षा आणि राज्यातील विद्यापीठांच्या सत्र परीक्षा एकाच दिवशी परीक्षा आल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम। उन्हाचा कडाका वाढल्यानं पीएमपी बसकडे अधिक लक्ष देण्याच्या प्रशासनाच्या सूचना। कामात हलगर्जीपणा आढळून आल्यास कारवाईचाही इशारा। मीटरद्वारे पाणीपट्टी लागू करण्यासाठी प्रस्ताव सादर करा। पुणे महापालिका आयुक्तांनी दिल्या पाणीपुरवठा विभागाला सूचना। पुण्यात ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या नावाखाली एकाला 12 लाखांचा गंडा। ईव्ही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करून त्यापासून नफा मिळवून देण्याचा आमिष। सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गेल्या वर्षी क्लीनअप मार्शलच्या माध्यमातून बीएमसीची 5 कोटींची कमाई। शहरात अस्वच्छता करणाऱ्यांकडून 5 कोटींहून अधिकचा दंड वसूल। बीएमसीकडून 4 एप्रिलपासून क्लीनअप मार्शल बंद। मुंबईसह कोकणला उष्णतेच्या लाटेचा इशारा। कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात हलका पाऊस होण्याची शक्यता। वरळी शिवडी कनेक्टरसाठी आम्हाला रस्त्यावर आणू नका। प्रभादेवीवासियांचा संताप। तर लाज वाटते आम्हाला महाराष्ट्रीय असल्याची बॅनरबाजी करत संताप व्यक्त। मुंबईवर पाणी संकटाचं सावट। 7ही तलावांमधील पाणीसाठा एप्रिलच्या सुरुवातीलाच 33%वर। वांद्रे कुर्ला संकुलातील 3 व्यावसायिक भूखंड विक्रीसाठी निघालेल्या निविदांना चांगला प्रतिसाद। 2 भूखंड जपानमधील कंपनीला विकले जाणार। त्यामुळे एमएमआरडीएच्या तिजोरीत 3839 कोटींची भर पडणार। सीईटी कक्षात अपुरा मनुष्यबळ। मंजूर 30 पदांपैकी 10 वर्षात केवळ 13 पदं भरली। विविध परीक्षांच्या आयोजनावर प्रभाव पडणार। दुधातील भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकार नवा कायदा करणार। अजामीनपात्र गुन्ह्यासह दंडाची रक्कम वाढणार।